नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना नाश्त्यासाठी ना 1 वाटी रवा आणि 1 वाटी ताक पासून मस्त भन्नाट रेसिपी बनवतोय. त्यासाठी सुरुवातीला एका मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 2 ते 3 इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या. आता तिखट कसं हवा ह्यावरती तुम्ही हिरव्या मिरच्याचं प्रमाण कमी किंवा अधिक पण करू शकता. त्यानंतर इथं मी अर्धा इंच आल्याचे काप घेतले आणि 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. आता ह्या पण आपण मिक्सरमध्ये घालतोय आणि थोडंसं ओबड-धोबड असं हे सगळं वाटून घ्यायचं किंवा तुमच्याकडे खलबत असेल तुम्ही खलबत्त्यामध्ये पण हे ठेचून घेऊ शकता. पण मिक्सरमधून अगदी पटकन होतं म्हणून मी मिक्सरमधून करून घेते. तर हिरवी मिरची, आलं लसूणची बघा हे ओबड-धोबड असं आपलं वाटण तयार झालं. आता हे एका साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर इथं आता बघा मी ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने मी 1 वाटी इतकं ताक घेतलं. ताक नसेल तुम्ही तर दही पण घेऊ शकता आणि त्याच वाटीने बघा आपण 1.5 वाटी इतकं पाणी घालतोय. 1 वाटी ताक आणि 1.5 वाटी पाणी. आता पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त किंवा कमी पण करू शकता. त्यानंतर आता एक बारीक चिरून घेतलेला कांदा आपण ह्याच्यामध्ये घालतोय. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा. त्यानंतर मगाशी आपण हिरवी वाटण करून घेतलं तर ते संपूर्ण वाटण पण ह्यामध्ये घालायचं आणि रवीनं किंवा अशा पद्धतीने का विस्करनं हे सगळं बघा चांगलं असं ढवळून घ्यायचं किंवा छान असं घोटून घेणार आहोत. आता जर दही असेल ना तर तुम्ही इथं अर्धी वाटी दही घेऊ शकता. आता दही घेताना ते फार आंबट नसावं, थोडंसं मध्यम आंबट असेल ना तर चव खूप छान येते. हे सगळं मिक्स केलं आणि ते एका साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर इथं आता बघा मी एक मोठासा पॅन ठेवला. पॅनमध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं. त्यामध्ये आता आपण 1 चमचा इतकी मोहरी घालतोय. जे मोहरी घालतो ना ते पूर्णपणे छान असे फुलले गेले तर आपल्या रेसिपीला चव खूप छान येते. मोहरी बघा छान असे तडतडले गेले. त्यामध्ये 1 छोटा चमचा मी उडदाची डाळ घातलेली आहे. तर ती पण छान अशी मस्तपैकी थोडी तांबूस होईपर्यंत तेलावरती परतवून घ्यायची. मोहरी डाळ सगळं चांगलं परतलं गेलं. त्यामध्ये आता पाव चमचा इतका हिंग, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली आणि पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली. आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हळदीमुळं काय होतं आपल्या रेसिपीला ना छान अशी चव येते. नेहमीचा आपण नाश्ता करतो, पण त्या नाश्त्याला छान अशी वेगळीच चव दिली तर सगळे एकदा अगदी आवडीनं खातील. आणि त्यानंतर बघा 1 वाटी इतका रवा घेतला, जो आपण उपम्यासाठी वापरतो तोच रवा घ्यायचा. आता ना गॅस अगदी मध्यम करायचा आणि तेलावरती हा रवा सगळा चांगला भाजून घेणार आहोत. जेणेकरून रव्याचा जो काही कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. रवा भाजताना ना अजिबात गडबड करायची नाही, कारण जर रवा कच्चा राहिला तर अगदी चिकट अशी ही रेसिपी तयार होते. त्यामुळे रवा चांगला असा भाजून घ्यायचा. नेहमी तर आपण रव्याचा उपमा करतो किंवा रव्यापासून ना मस्तपैकी असे वेगळे उत्तापे करतो. बऱ्याच जणांना मी ताक सांगितले म्हणून वाटलं असेल की आपण आज वेगळ्या प्रकारचा उत्तापा करतो, पण अजिबात नाही. ही रेसिपी ना साऊथ इंडियन स्टाईल रेसिपी ना अगदी तशीच लागते, म्हणून मी ही रेसिपी ना अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये बनवली. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली आणि तुम्ही करून बघितली तर ती कशी झाली हे मला कमेंट करून पण नक्की सांगा. तर इथं बघा मी व्हिडिओ थोडा फास्ट करून आहे पटापट सगळं चांगलं भाजून घेतलं. साधारणपणे मला 5 ते 7 मिनिटं लागले इतका रवा सगळा चांगला भाजून घ्यायला. आता गॅसनं थोडासा मोठा करायचा आणि आपण जे ताकाचं मिश्रण करून ठेवलं आहे ते संपूर्ण ताकाचं मिश्रण यामध्ये घालायचं. यामध्ये कांदा टोमॅटो आपण कच्चा वापरला आहे, पण त्यामुळं काय होतं जेव्हा ही रेसिपी खातो ना तेव्हा छान असा क्रंचीनेसपणा येतो. आता 2 मिनिटं गॅस मोठा ठेवल्यामुळे ना ताक आणि हे जे काही रव्याचं मिश्रण आहे ते पटकन मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून याच्या गुठळ्या किंवा गाठी तयार होत नाहीत. आणि हे सगळं चांगलं असं मिक्स झालं की ह्यामध्ये ना आता आपण चवीनुसार इतकं मीठ घालणार आहोत. आता आपण जे ताक वापरतो ते थोडंसं आंबट होतं, त्यामुळे चव येईल असं मस्तपैकी मीठ घालायचं. थोडीशी साखर घालायची. त्यामुळे आंबट, गोड, तिखट अशी छान चव येते आणि त्यामुळे चटपटीत असं आपलं हे उपीट तयार होतं. तर आज आपण ना ताकातलं उपीट बनवतोय. तर बरेच जण याला उपमा म्हणतात किंवा उपमा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण साऊथला जर तुम्ही हा ताकातला उपमा खाल्लात ना त्याची चव खूप छान लागते आणि नेहमीचा उपमा आपण करतोच, पण असा उपमा करायला पण खूप छान लागतो. हे सगळं मिक्स करून झाकण ठेवायचं, गॅस मध्यम करायचा आणि छानपैकी हा मस्त मऊ लुसलुशीत होईपर्यंत हा उपमा शिजवून घ्यायचा. एक 2 ते 3 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलं. पुन्हा बघा हे सगळं चांगलं मिक्स करायचं. आता बऱ्याच जणांना हे जे उपीट असतं ना थोडंसं असं मऊ पातळ खायला आवडतं. तुम्हाला तसं आवडतं तुम्ही ह्या स्टेजला गॅस बंद करू शकता किंवा तुम्हाला थोडंसं कोरडं आवडतं तुम्ही थोडंसं आणखीन झाकून ठेवू शकता. पण हा जो उपीट आहे ना किंवा हा उपमा जो आहे ना तो अगदी मऊ लुसलुशीत होतो. चव खूप छान लागते. बऱ्याच जणांना साऊथला गेल्यानंतर आपण अशा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतो. म्हणूनच मी म्हटलं की रोजच्या आपल्या नाश्त्याला काहीतरी वेगळं छानपैकी चव दिली तर सगळ्यांना नक्की आवडेल. म्हणून आजची ही मस्त साऊथ इंडियन स्टाईल असं ताकातलं उपीट बनवलं आहे. आता गॅस बंद केला आणि आपलं मस्तपैकी असं मऊ लुसलुशीत ताकातलं उपीट तयार झालं आहे. गरमागरम हे उपीट खाण्याची मजा काही वेगळीच आहे. आता बाहेर थोडासा पाऊस पडतोय, थोडंसं ढगाळ वातावरण आणि अशा ढगाळ वातावरणात असं गरमागरम उपीट असेल ना तर आणखी काय हवं. मस्तपैकी गरमागरम चहा आणि त्यासोबत हे ताकातलं उपीट एक नंबर असा बेत तयार होतो. थोडीशी वरून ना कोथिंबीर घातली आणि पटापट हे सगळं
बघा मिक्स करून घेतलं. मला ना हे गरमागरम उपीट खायला खूप आवडलं. जेव्हा मी हे पहिल्यांदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ट्राय केलं होतं ना, तेव्हा मला प्रचंड आवडलं होतं. मी बऱ्याच जणांना याची रेसिपी विचारली होती, पण मला बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितली. पण एक पद्धत मला सोपी वाटली आणि अगदी छान मिळती-जुळती वाटली त्या रेसिपीसारखी, म्हणून ही आजची रेसिपी बनवली. आता आपण छानपैकी ह्या उपीटची एक मूद पाडून घेऊयात. तुमच्या इकडं ह्या उपीटला किंवा रव्याच्या ह्याला उपमा म्हणतात का उपीट म्हणतात हे पण मला सांगा. कारण बऱ्याच ठिकाणी उपमा म्हणतात, काही ठिकाणी उपीट म्हणतात. तर तुम्ही नक्की सांगा की तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात? तर मस्तपैकी असं आपलं हे गरमागरम असं ताकातलं उपीट तयार झालं. वरून थोडीशी कोथिंबीर आणि बारीक शेव घालायची आणि मस्तपैकी हा आजचा नाश्ता तयार झालेला आहे. तर तुम्हाला देखील आजचा नाश्ता आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये बघितले तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणार असं मस्तपैकी ही नाश्त्याची रेसिपी तयार झाली. अगदी मऊ लुसलुशीत. पुन्हा अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.